काय एवढी शांत काय आहेस? दीपा, काय बोलणारच का नुसतीशी शांतच बसून राहणार आहेस? अरविंद, तू पप्पांना भेटायला गेला होतास? हो, मग का? कशाला गेला होतास? कशाला म्हणजे फॅक्टरीच्या चाव्या त्यांना परत करण्यासाठी गेलेलो. त्या दुसऱ्या कुणाजवळही देता आल्या असत्या. त्यासाठी तुला जायची गरज नव्हती. दुसऱ्या कोणाजवळ? ऐकपतराव होते, चावरे होते. पप्पांची काही कमी माणसं आहेत का? नाही पण मी गेलो त्याने काय फरक पडला? अरविंद, तू त्या घराची पायरी चढायची नाहीस, कळलं? का? अरविंद, तेव्हा तू त्यांचा आश्रित होतास आणि आता होणारा जावई. मग अरे, आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हाचा तुझा होणारा अपमान मी सहन करू शकत होते, पण आताचा होणारा अपमान मी सहन करणार नाही. तू गेलासच का तिकडे याचाच मला राग येतो. ठीक आहे दीपा, यापुढे मी त्या घराची पायरी चढणार नाही. पण मला एक सांग दीपा, आजपर्यंत तुझ्या पप्पांनी माझ्यावर जे काही उपकार केले ते फेडू शकणार आहे मी? अगं, मी एक आश्रित. त्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला फॅक्टरीमध्ये हिस्सेदारी दिली. हे काय कमी आहे का? तेव्हा पप्पांना दीपकपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास होता, म्हणून त्यांनी फॅक्टरीमध्ये तुला हिस्सेदारी दिली, कळलं ना? ठीक आहे, यापुढे मी त्या घराची पायरी चढणार नाही. आणि खरं सांगू का, मी पप्पांना हेच सांगायला गेलेलो, यापुढे मी त्यांच्या फॅक्टरीच्या कुठल्याही कामात लक्ष घालणार नाही. फॅक्टरीचेच काय, इतर कुठल्याही कामात मी लक्ष घालणार नाही. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर जे काही उपकार केलेत तेवढे खूप झाले. यापुढे मी तुमच्या बरोबर असणार नाही. मग काय म्हणाले? काय म्हणणार? पुन्हा तेच सगळा इतिहास मला पुन्हा एकदा रंगवून सांगितला. मी कसा आश्रित आहे, त्यांनी कसं मला लहानाचं मोठं केलं, आणि मी त्यांच्या मुलीशी लग्न करण्याचे स्वप्न बघतोय, चालता हो वगैरे वगैरे. अरविंद, मला वचन दे, यापुढे काहीही झालं तरी तू पप्पांना भेटायला जाणार नाही. ठीक आहे, मी वचन देतो, यापुढे मी त्या घराची पायरी चढणार नाही. आता तरी गेला का राग माझ्यावरचा? नाही, जातोय हळूहळू. किती राग येतो ग तुला? बर, एक गोष्ट सांगायची राहिली. सकीना भेटली होती. काय म्हणाले आपल्या सकीनाबाई? काय नाही, मामा बरोबर फिरतायत दुष्काळग्रस्त भागात काम करत. खरंच तिची खूप चांगली साथ मिळाली ना मम्माला. मामा आणि ती दोघी जणी मिळून खूप चांगली कामं करतात. कशी आहे ती? मस्त मजेत. मला म्हणाली, तू आणि दीपा लग्न कधी करताय? मग काय, मी म्हटलं तिला, आम्हाला काय मुहूर्तच सापडत नाही ना लग्नाचा. तो सापडल्यानंतर आम्ही लगेच लग्न करू. दुवा दिल्या तिने आपल्याला. मला म्हणाली, दीपा आणि तुझं लग्न नक्की होईल. मलाही भेटायचंय तिला. भेटूया, लवकरच भेटूया. बरं चल, निघूया का आता आपण? हो, निघूया. परत कुठल्या तरी कारणावरनं तू माझ्यावर चिडणार, ते आधीच आपण इकडनं निघूया. हो की नाही? खरंच चिडली. बाईसाहेब आहेत का? का काय झालं? आता काय सांगू साहेब, अहो आमचं आयुष्यच असं आहे की त्याला तुम्ही तरी काय करणार. वाटलं बाईसाहेब काहीतरी करतील. म्हणून आलो इथं. अरे गड्या, आपण झालं काय ते तर सांगशील का नाही? अहो माझा बा शिरप्या सकाळी उठला, म्हणाला भुका लागल्यात, 2-4 भाकऱ्या खाल्ल्या आणि पडतो म्हणाला. आणि तेवढ्यात त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला
आणि एकदम निश्चित पडला. अरे मग डॉक्टरला बोलवायचं. आलं होतं डॉक्टर, म्हणाल ते हार्टचा अटॅक आहे. त्यातच गेलंय. एक काम कर, तुझ्या बाला जाळू नको, त्याची बॉडी बर्फात ठेव. अहो पण त्यांना न्यायची समधी तयारी झाली. बाईसाहेबांच्या कानावर घालावं म्हणून इथं आलोय. अरे कसे सरकारी हॉस्पिटलमधनं डॉक्टर येईल, तो सर्टिफिकेट देईल, मग जाळ त्याला. डॉक्टर आला होता की, आणि त्यानं सर्टिफिकेट का काय ते बी दिलंय. मी आणलंय बरोबर. पा आता मी काय सांगतो ते ऐक. सरकारी हॉस्पिटलमधनं डॉक्टर येईल, तो सर्टिफिकेट देईल. अहो पण हे आहे की, तो डॉक्टर नवीन सर्टिफिकेट देईल. तुझा बाप भूकबळी आहे. अहो आधीच उशीर झालाय, पण कशाला थांबवताय? अहो, रात किती चढत चालली आणि का उगा मेल्या मड्याचा आबाळ करताय? तुरुंगात जायचंय का तुला? अहो आधीच माझा बाग गेलाय आणि आम्हाला कशाला तुरुंगात धाडताय? बापाला उपाशी ठेवताना विचार केला होता का रे त्याचा? भूकबळी घेतलाय बापाचा, तुरुंगातच धाडतो. थांब तुला आता. अहो असं करू नका ऐपतराव. अहो आमच्या घासातला घास देत होतो आम्ही त्याला. असं तुरुंगात जायचं नसेल तर मी सांगतो तेवढं करायचं. सांगायचं आमचा बाप भूकबळी आहे, हार्ट अटॅकनं नाही मिळालाय तो. अहो पर ते सर्टिफिकेट हे माझ्याकडे राहिलं, काळजी करायची नाही. पण मी जे सांगितलंय तेच सगळीकडे सांगायचं, एवढं लक्षात ठेवा. या आता सगळं देवावर सोडा, काही काळजी करू नका. निघा. देवाची मर्जी. या सगळ्या प्रकाराला मी जबाबदार आहे चावरे? नाही वहिनी साहेब, जे जे म्हणून या लोकांसाठी करायला पाहिजे ना ते म्हणून तुम्ही सगळं केलेलं आहे. वहिनी साहेब, या गावातनं तुम्ही निघून जायला पाहिजे असा माझा तुम्हाला सल्ला आहे. का हो चावरे? अहो हा चाललाय हा प्रकार चांगला नाहीये. म्हणजे अहो ही लोक बघा त्या सिव्हिल सर्जनला जिल्ह्याच्या ठिकाणी यायला लावतील आणि त्याला दमदाटी करून हा भूकबळी होता असं सर्टिफिकेट घेतील. हे सर्व तुमच्यावर शेकटणार आहे वहिनी साहेब. उद्या बघा ती चिमणरावांची लोक मोर्चा काढतात का नाही. हॅलो, हा मी चावरेच बोलतोय. हा बोला ना. हा हा अहो मी त्यांना तेच सांगतोय. हा नाही सांगतो ना. हा सांगतो. हा ठेवू का? हा दलपतरावांचा फोन होता. चिमणराव हे प्रकरण पेटावणार म्हणत होते आणि तुम्हाला गावाच्या बाहेर पडायला सांगितलंय त्यांनी. काल घडलेल्या प्रकाराला दलपत जबाबदार आहे असं म्हणत होतात ना तुम्हीच चावरे. मग आज त्या दलपतवर विश्वास कसा काय ठेवायचा?
अहो विश्वास म्हणजे कशाला ठेवायला पाहिजे हा? अहो तुमच्या देखतच त्या ऐपतरावनी नाही का त्या भोगबळी म्हणून म्हणला. अहो त्यांना मोर्चाच काढायचा आहे. अहो बाकी काय? अहो त्यो म्हातारा मारण्यामध्ये यांना काय इंटरेस्ट आहे हो? तो काय थोडा त्यांचा काका आहे का काय? कठीण आहे. उद्या आपल्या बंगल्यावर मोर्चा येतो का नाही बघा. तुम्हाला तोफेच्या दोंडी द्यायचं हे कारस्थान आहे. आणि एवढं हे भूकबळीचं सर्टिफिकेट मिळालंय म्हणल्यावर चिमणराव ही संधी सोडणार येतोय. धन्य आहे तुमच्या सरपंच. अरविंद, प्रकरण फार चिघळायला लागलंय. आणि या सगळ्या परिस्थितीत आई खूप एकट्या पडत चालल्यात. हाय नो, काल अब्बा आले होते. मग सकिनाला घेऊन जाय. सकिनाला घेऊन जाताना म्हणाले, बाई वातावरण चांगलं नाहीये, सकिनाला घेऊन जातो. तुम्हीही वातावरण निवळेपर्यंत मुंबईला जा असा सल्लाही दिला मामाला. मग आई काय म्हणाल्या? काय म्हणणार? मामा म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. मी का जाऊ? मी कुणाला का घाबरू? मग अब्बा म्हणाले, प्रश्न घाबरण्याचा नाही, स्वतःच्या जीवाचा आहे. प्रश्न आमदारकीचा नाही, तर या धमक्यानं शरण जायचं की नाही याचा आहे. आईंच्या डोक्यात काय शिजताना काहीच कळत नाहीये. सकिना गेल्यामुळे अगदी एकटी पडली आहे मम्मा. सावरे काका पण नाहीयेत. सत्तेच्या राजकारणात अगदी एकटी पडली रे ती. हे बघ दीपा, मलाही असंच वाटतं. आईने मुंबईला परत जायला हवं. मगाशी सावरेंना फोन लावला होता. म्हटलं, जिथे असाल तिथून वाड्यावर या. तुमच्या मदतीची खूप गरज आहे. काय म्हणाले काय सावरे? येतो म्हणाले. येतीलच एवढ्यात. या अशा वातावरणात तेवढीच त्यांची मदत होईल मला. आणि पप्पांचं काय म्हणणं आहे? पप्पांचं म्हणणंही तेच. मामाने मुंबईला निघून यावं. हे बघ दीपा, तू आईनं समजावून सांग, तुम्ही मुंबईला परत या. नंतर वाटल्यास परत या ना इथे. नाही अरविंद, ती नाही ऐकणार. ती नाही जाणार मुंबईला. अगं पण तू समजावून तर बघ. माझी परिस्थिती बघवत नाहीये रे मला अरविंद. दळपतरावांच्या प्रकरणावरून ममावर मी चिडले होते घरी, पण अरविंद, मम्मा घरात होती तेव्हा वातावरण किती आनंदित असायचं रे. मम्मा घरातनं बाहेर पडली काय, आमदार झाली काय, सगळं चित्रच बदललं. या सगळ्याला आई जबाबदार नाहीयेत. मग चिमणराव जाधव. काय? हो दीपा, आईनं राजकारणात कधीच रस नव्हता. पप्पांनी स्वतःच्या फायद्यासाठी एक प्याद पुढे केलं, आणि ते म्हणजे सुमित्रा देवी जाधव. पण मम्माच का? तूच नीट विचार करणार. तुला राजकारणात काहीच रस नाही. दीपकचं हे असं, तो स्वतः काय करतो त्याचं त्यालाच कळत नाही. मग उरलं कोण? आई. आणि मम्मा पप्पांना नाही म्हणू शकतच नव्हते. पप्पांच्या आग्रहाखातर मम्माने राजकारणाच्या या डोळ्यात उडी घेतली खरी, पण पुरती फसली. दीपा, राजकारण जगात आहे, पण इथे राजकारण घरात आहे, नात्यात आहे, प्रेमात आहे. आईनं राजकारण कधी कळलंच नाही. समाजकार्य म्हणजे राजकारण नव्हे. राजकारणाची व्याख्या क्षणाक्षणाला बदलते. अरविंद, मम्मा या सगळ्या गोष्टींना कशी सामोरी जाईल रे? घाबरू नकोस दीपा. आई तेवढ्या सहनशील आहेत. त्या इतक्या लवकर हार मानायच्या नाहीत. मला तर काही कळतच नाही.
कळेल. सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केलास ना तर सगळं कळेल. पण आत्ता नको. आत्ता ती घरी जा. चावरे आलेत का बघ. ठीक आहे, बाय. सांभाळून जा. काळू खूप झालाय. का मी येऊ सोडायला? नाही, नको, जाईन मी. टेक केअर. बाय. एकदम अर्जंट बोलवलं साहेब. कांबळे आज मोर्चा आहे. भूकबळी पडायला लागलेत. आम्ही पण मोर्चात सहभागी होणार आहे साहेब. सगळं पहिल्यासारखंच झालं पाहिजे. एकदम दमदार. पहिले कधी कमी पडले होय साहेब? तसं नाही कांबळे, पण या वेळेला जरा प्रकरण नाजूक आहे. खरंय. नाही पण कोणाची हायगाय करायची नाही. 2-4 पोलिसांची टाळकी फुटली तरी चालते. आता दंगल म्हटल्यावर 1-2 टाळकी फुटणारच. पोलिसांना मारायचं म्हणजे? का? अहो साहेब, समजा कळतंय त्यासनी कोणी मारलं, कसं मारलं. नंतर महिन्याभरानं पाक बुकलून काढताल आम्हाला. हे काही होत नाही कांबळे, काही होत नाही. मी सांगतोय, हा माझा शब्द आहे. बरं. आपल्याच बंगल्यावर दगडी मारायचे आहेत, लक्षात ठेवा. अहो साहेब, बंगला म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीवर दगड मारायचे? कांबळे, लई पाना फुटायला लागलाय तुला. अहो, आपल्या साहेबांचा बंगला आहे आणि साहेबांच्या बंगल्यावर दगड माराय आपला जीव व्हायचा नाही. कांबळे, अहो देवानी सांगितलंय म्हणूनच हे करतोय का माझी अक्कल आहे ही? मग झालंच. निघा. का हो, थांबलात का? आलं त्यानं. 20,000 आहेत वाटापोरांमध्ये. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही किंवा आपली ओळखीची माणसं त्याच्यात दिसता कामा नये. पण काम चोख झालं पाहिजे. निघा.